पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांवर काळाचा घाला। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर खासगी बसला भीषण अपघात। अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू। राज्यात उद्या आषाढी एकादशी निमित्त हजारो वारकरी हे पंढरपूरच्या दिशेने रवाना झाले आहेत। मात्र मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर मध्यरात्री 1 वाजताच्या सुमारास वारकऱ्यांच्या ट्रॅव्हल्सला भीषण अपघात झाला आहे। डोंबिवली येथून पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांची ट्रॅव्हल बस ट्रॅक्टरला जोरदार धडकली असून या भीषण अपघातात 5 जण जागीच ठार झाले आहेत, तर काही जण जखमी झाले आहेत। या घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे। जखमींना तातडीने दवाखान्यात भरती करण्यात आले आहे। मिळालेल्या माहितीनुसार आषाढी वारीनिमित्त डोंबिवली येथून काही वारकरी हे एका ट्रॅव्हल्स बसने पंढरपूरला निघाले होते। या बसमध्ये 54 प्रवासी होते। गाडीत विठ्ठलाच्या नामघोषात प्रवास सुरू होता। मात्र अचानक एक ट्रॅक्टर वारकऱ्यांच्या ट्रॅव्हल्स बसला धडकला। हा अपघात एवढा भीषण होता की यात 5 जण जागीच ठार झाले, तर 20 ते 25 जण जखमी झाले आहेत। यातील काही जणांची प्रकृती ही गंभीर असल्याची माहिती आहे। डोंबिवली येथून एका वारकऱ्यांचा समूह हा पंढरपूरला ट्रॅव्हल्सने जात होता। गाडीत 54 प्रवासी प्रवास करत होते। रात्री सर्वजण निघाले होते। रात्री 1 वाजताच्या सुमारास त्यांची ट्रॅव्हल्स ही मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरून पंढरपूरला जात होती। यावेळी ट्रॅव्हल्स समोर एक ट्रॅक्टर भरधाव वेगाने जात होता। या ट्रॅव्हल्सवरील चालकाचा ताबा अचानक सुटल्याने ट्रॅव्हल्स ही ट्रॅक्टरला जाऊन धडकली व रस्त्याखाली थेट 30 ते 40 फूट खड्ड्यात जाऊन पडली। या अपघातात 5 जण ठार झाले, तर 20 ते 25 जण जखमी झाले आहेत। या अपघाताची माहिती मिळताच मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरील पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले। त्यांनी तातडीने बचाव कार्य राबवत जखमी नागरिकांना जवळील MGM रुग्णालयात तसेच पनवेलच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले। कोकण टाइम्स न्यूजसाठी प्रतिनिधी सीताराम कळंबे, मुंबई।